जय शिवराय मित्रांनो, मी राज म्हात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजकर दादूस या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसातून एका किल्ल्यावर चाललेलो आहोत, तो म्हणजे लोहगड किल्ल्यावर। आपण रिक्षा घेऊन जाणार आहोत लोहगड किल्ल्यापर्यंत विवेकची। सध्या आपण चिरनेरवर आहोत, इथून ते लोहगड किल्ल्यापर्यंतचं अंतर 86 किलोमीटरचं आहे। तर चला आता आपण जाऊया। धक्का मारीत चालवली वरती। मित्रांनो, बॅकर चढणं एकदम। आता आपण लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला आलोय। तर बघा, पायथ्याला इथं हॉटेल सुद्धा आहेत। या साईडला इथं पार्किंग आहे गाड्यांची, पण रिक्षा पण इथं पार्क केली। तर चला आता आपण या पायरी मार्गाने चढायला वर सुरुवात करूया। तर चला आता आपण या पायरी मार्गाने वर चाललेलो आहोत। आपण बघू शकता पायऱ्या सुद्धा अजूनपर्यंत सुव्यवस्थित आहेत इथं। काही पायऱ्या चढून वर आल्यावर इथं तिकीट घर आहे, इथून आपल्याला तिकीट आकारलं जातं गडावर जाण्यासाठी। प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे। पण आता या गडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा जवळ येऊन पोहोचलोय। दरवाजा बघू शकता आपण, अजूनही मजबूत स्थितीत आहेत। या दरवाजावर दोन्ही साईडला गणेशांच्या मूर्ती आहेत। दरवाजातून आतमध्ये आल्यावर इथं पहारेकरांच्या देवड्या आहेत। तिथूनच आणखीन पुढे आलो की इथं तोफा आहेत 3, आपण बघू शकता। तोफगाड्या सुद्धा बसवलेल्या आहेत। या साईडला शिला आहे, त्याच्यावर काही शिलालेख सुद्धा लिहिलेला आहे। आणखीन पुढे आलो की इथं खोल्या आहे। बहुतेक त्याखाली दारू साठा साठवण्यासाठी खोल्या असावी। डायरेक्ट खाली जायचे। इथं बघू शकता आपण, गडाच्या खालच्या आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी या खोलीचा वापर करण्यात येत असावा पूर्वी। इथून आता आपण आणखीन वर जाऊया। इथून आता या दरवाजातून आपण बाहेर चाललो आहोत। या साईडला पूर्वीच्या काळातील टॉयलेट वगैरे आहेत।
दुसरा दरवाजा नारायण दरवाजाजवळ येऊन पोहोचलोय. दरवाजाच्या वरच्या साईडला आपण बघू शकता शरभ प्राण्यांची इथं शिल्प कोरलेली आहेत. थोडं वर आल्यावर इथं सुद्धा एक वाट आहे, इथं बघूया आपण जाऊन. या बाजूला धान्य कोठे आहे. तर बघा इथं पाणी साचलेलं आहे. आपण आता हनुमान दरवाजाजवळ येऊन पोहोचलोय. इथं बघा इथं सुद्धा देवडे आहेत पारेकरांच्या. आणि ते माणसं बसायची. हनुमान दरवाजातून वरती आल्यावर आणखीन वर आल्यावर इथं महादरवाजा आहे. आपण आता गाड्याच्या वरच्या बाजूला आलो एकदम. इथं बघू शकता आपण वर आल्यावर शिवकालीन सभागृहाचे अवशेष आहेत. आणि इथे सुद्धा 3 तोफा आहेत. सभागृहाच्या आपण आणखीन पुढे आलो का इथं महादेवांचं मंदिर आहे. महादेवांच्या मंदिरात आज जाण्यापूर्वी इथं हनुमंतांचं मंदिर आहे. इथं पहिल्यांदा दर्शन घेऊन आपण आज जाऊ. नमो पार्वती पदे. हर हर महादेव. महादेव. आपण आता महादेव मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलोय. मंदिरातून बाहेर आल्यावर इथं बघू शकता मंदिराच्या पाठीमागे तलाव आहे, त्र्यंबक तलाव. मित्रांनो आपण आता या गडावर सर्वात मोठा तलाव सोलाकोनी तलावाजवळ येऊन पोहोचलोय.
आपल्याला तलावाजवळून विंचूकाडा सुद्धा दिसतोय, बघू शकता आपण. तिथं आपण जाणारच आहोत आता थोड्या वेळात. इथं सुद्धा पाण्याचा टाका आहे एक. तर जात आहे चुना मालायचा. विंचूकाड्याच्या दिशेला जाताना इथं बघू शकता आपण जोड टाके आहेत इथं सुद्धा. मित्रांनो, इथून बघा आपल्याला विंचूकाडा एकदम स्पष्ट दिसतोय आणि डाव्या बाजूला इथं खालचा दृश्य आपण बघू शकता. मोठी नदी सुद्धा आहे इथं पसरलेली. मित्रांनो, या बाजूला आपण बघू शकता विसापूर किल्ला आपल्याला दिसतोय. लोहगड आणि विसापूर हे दोन जोड किल्ले आहेत. आपण जर लवकर आलो असतो तर त्या सुद्धा किल्ल्यावर आपण गेलो असतो. चला तर आता या वाटेने आपण विंचूकाड्याच्या दिशेने चाललेलो आहोत. मित्रांनो, आता आपण विंचूकाड्याच्या अगदी टोकावर आलोय. तर विंचूकाड्यावर आल्यावर इथं बघू शकता आपण भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गातून आपण आतमध्ये जाऊन पुन्हा इथं वर येणार आहोत. तर चला बघूया आपण आतमध्ये जाऊन. वर यायला गेलेलो. चला आता आपण या भुयारी मार्गातून आत चाललेलो आहोत. पुढे 2 पंटर आहेत. काय झाला? तर आपण आता या भुयारी मार्गातून राऊंड मारून बाहेर आलोय वरती पुन्हा एकदा. तर मित्रांनो, आता आपण विंचूकाड्यावरून जाऊन परत आलोय इथं. तर राहिलेले आता आपण काही ठिकाणे आहेत ते करून आता खालती उतरायला सुरुवात करू. तर चला जाऊया आता आपण. इथं बघा गाडावर येतात ते काही पर्यटक. इथं बॉटल्स वगैरे टाकून तसेच जातात. ते आपण उचलून कचरा पेटीत टाकत आहोत. इथं
गडावर फिरता फिरता इथं सुद्धा एक पाण्याचा टाका आहे, बघू शकता. इथं या गडावर बरेच टाके आहेत पाण्याचे. चला इथून आता आणखीन पुढे जाऊया आपण. बघू शकता आपण पाण्याचे टाके आहेत तिथं. पाणी सुद्धा आहे त्याच्यात. पुढे जाऊया आपण आणखीन. लक्ष्मी गोटे असं. मित्रांनो, महाराजांनी ज्यावेळी सुरतवर स्वारी केली होती त्यातून मिळालेली जी संपत्ती आणि खजिना होता तो खजिना या ठिकाणी ठेवला होता. तोच हा ठिकाण म्हणजे लक्ष्मी कोठी. इथं आता आपण आतमध्ये जाणार आहोत, तर चला बघूया आपण आतमध्ये जाऊन. बऱ्याच खोल्या आहेत तिथं आतमध्ये. बघा, हे आता सुद्धा आतमध्ये खोल्या आहेत आणखीन. एकदम स्लो आवाजात तरी बोला. हे बघा, इथं तोप सुद्धा आहे, तुटली सध्या ती. घोड्याची पागा आहे. या ठिकाणावर आलोय आपण आता. बघूया इथं आतमध्ये जाऊन. पूर्वी इथं घोडे वगैरे बांधत असत, त्यांच्या चाऱ्या पाण्याची सोय पण इथंच केली जात असे. तेच हे ठिकाण म्हणजे घोड्याची पागा. तर चला आता आपण आत जाऊया इथं. इकडनं खालचं दृश्य किती भारी दिसते, आता दाखवते तुम्हाला. बघू शकता आपण खालचं दृश्य. आपण खालती उतरायला सुरुवात केली. तर मित्रांनो, आता आपण गडावरून खालती उतरलोय. आपण जिथे रिक्षा लावलेली तिथं आलोय. परत आपण सोबत डबे घेऊन आलेलो. तर चला आता आपण कुठेतरी थांबू आणि जेवून घेऊ. तर मित्रांनो, आपली आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.